नमस्कार. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला टेट परीक्षेला विचारले गेलेले मी शक्यतो काय करतोय 100% सगळे जे पेपर आलेले आहेत ना तेच प्रश्न घेणार आहेत. मग त्याचे विचारले गेलेले जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहे ना ते आपल्याला आज जाणून घ्यायचे की कोणकोणते होते आणि त्याचं सविस्तर आपण स्पष्टीकरण पण घेणार आहे. म्हणजे बाकी ऑप्शन पण उदाहरणार्थ वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा काय होतो, या शब्दाचा अर्थ काय होतो वाऱ्यावर सोडणे. बघा ऑप्शन काय काय दिले आपल्याला, त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे, ओवाळून टाकणे. आता वारा वाहणे नैसर्गिक हा कट झाला, ठीक आहे ना. मग याचं योग्य उत्तर काय, वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय करणे, तर त्याग करणे. बघा त्याचे बाकी पण ऑप्शन स्पष्टीकरण, एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची जबाबदारी झटकणे, दुर्लक्ष किंवा त्यांना वाऱ्यावर असहाय्य सोडून देणे. म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा त्याला असहाय्यपणे काय करणं सोडून देणे असा होतो. दिलेल्या पर्यायांमध्ये त्याग करणे म्हणजे सोडून देणे हा सर्वात म्हणजे समर्पक अर्थ काय होतो, त्याच्याशी मिळतो जुळतो हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. फडशा पाडणे म्हणजे काय करणं, पूर्णपणे संपून टाकणे, पूर्णपणे काहीच ठेवायचं नाही त्याचं. हा सहसा अन्नाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो. वारा वाहणे नैसर्गिक गोष्ट आहे. ओवाळून टाकणे म्हणजे त्याग करणे किंवा अर्पण करणे, पण हा शब्द सहसा भक्ती किंवा आदराच्या भावनेने वापरला जातो. त्याच्यामुळे तो येईल का, नाही. ओवाळून टाकणे याचा अर्थ वेगळा आहे. काय आहे तर हा शब्द सहसा भक्ती किंवा आदराच्या भावनेनेच वापरला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, लेखन नियमानुसार अचूक शब्द. अचूक म्हणजे काय तर शुद्ध शब्द ओळखायला सांगितलंय आणि प्रत्येक पेपरमध्ये शुद्ध शब्द पेपरला विचारलेला आहे, याचा सराव जास्त करा. पृथक्करण शब्द आहे, हा कशा पद्धतीने लिहिला जातो तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, शुद्ध शब्द. इथं नियम पण आहे, पण तुम्ही माझं एक मत आहे की तुम्ही जास्तीत जास्त या शब्दांचा सराव करा. 1 मार्क फिक्स आहे तुम्हाला, 1 मार्क यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण जे लेक्चर घेतले त्या लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये शुद्ध शब्द आलेले आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. नेक्स्ट, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतात असं विचारलंय. कोणते प्रत्यय बघा, सलाते, सलानाते, सलानाते हे कोणत्या विभक्तीमध्ये येतात असं विचारलंय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर द्वितीया, द्वितीया आणि चतुर्थी, आणि चतुर्थी ह्या दोन विभक्तीमध्ये सलाते सलानाते हे सारखेच प्रत्यय येतात. आणि हे दोघं पण ज्यावेळेस आला तुम्हाला एखादा प्रश्न तर त्यांचा कारकार्थ आहे, त्या कारकार्थावरनं उत्तर ठरवायचं असतं. म्हणजे एखादा प्रश्न जर आला तुम्हाला, बरोबर ना, एखादा प्रश्न जर आला जसं की राजाने, समजा राजाने प्रधानास, राजाने प्रधानास बोलवले असं जर तुम्हाला प्रश्न आला आणि ऑप्शनला जर असलं तुम्हाला काय द्वितीया पण आहे आणि चतुर्थी पण आहे. बघा इथं तुम्हाला ऑप्शनला काय ना द्वितीया पण आलंय आणि चतुर्थी पण आलंय. ठीक आहे. हायलाइट करून दिलं तुम्हाला प्रधानास इथं या शब्दाला. तर काय करायचं अशा वेळी, द्वितीया करायचं का चतुर्थी. अशा वेळी कारकार्थ बघायचा, कारकार्थ काय दिलेला आहे, द्वितीयाचा आहे का चतुर्थीचा आहे. आता द्वितीयाचा कारकार्थ आहे कर्म, याच्यामध्ये कर्म असतं म्हणजे ज्या घटकावर क्रिया घडते त्याला आपण कर्म म्हणतो. आणि चतुर्थीचा कारकार्थ असतो संप्रदान. संप्रदान म्हणजे काय तर दान किंवा भेट देणे, दान किंवा भेट देणे हा त्याचा काय होतो ना अर्थ होतो. लक्षात आलं. आता राजाने प्रधानच बोलले, बोलावणारा कोण आहे, हा राजा आहे. हा काय झाला वाक्यातला कर्ता, हा काय झाला वाक्यातला कर्ता. बोलवण्याची क्रिया कोणावर घडते तर बोलवण्याची क्रिया घडते प्रधानावर. मग हे झालं वाक्यातलं कर्म. कर्म हे नेहमी ज्याच्यावर क्रिया घडते, ज्याला त्रास होणार आहे, ज्याला ती क्रिया सोसायची त्याला कर्म म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग आता इथं कर्म आहे की नाही, मग कर्म असेल तर त्याची विभक्ती कोणती राहणार आहे, द्वितीया. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सलाते सलानाते दोन्ही मध्ये येतात. ठीक आहे, काय हरकत नाही, दोन्हीमध्ये येऊ द्या. पण दोन्ही ऑप्शन आले तर ओळखायचं कसं काय, द्वितीय आहे का चतुर्थी. मग अशा वेळी तुम्ही काय करणार तर ह्या कारकार्थांचा अभ्यास करा. आपली बॅच पण येणार आहे पूर्ण मराठी व्याकरणाची, काळजी करू नका. ज्यावेळी येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेल, पण आता सध्याला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. नेक्स्ट, वचनानुसार अचूक नसलेला शब्द जोडी ओळखा. जसं की भाषा आहे, एक भाषा आपण लिहूया इथं, एक भाषा तर लिहू आपण अनेक भाषा, एक भाषा अनेक भाषा लिहिलं. एक सभा, अनेक सभा, एक भाषण, अनेक भाषण, एक आज्ञा, अनेक आज्ञा. आता इथं भाषणचं काय होतं, भाषणे होतं. भाषणचा काय होतं, भाषणे. एक भाषा अनेक भाषा बरोबर आहे.
एक सभा अनेक सभा बरोबर आहे, एक आज्ञा अनेक आज्ञा बरोबर आहे, पण इथं काय पाहिजे होतं, भाषणे पाहिजे होतं. त्यांनी काय दिलं, एक भाषण अनेक भाषण. असं होईल का, नाही भाषणे होतं. मग अचूक नसलेली म्हटलं, मग पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अचूक नसलेली पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग ओळखायचा आहे. क्रियापदाचं रूप कसं पाहिजे, नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि कसं पाहिजे, एकवचनी. मग असा प्रयोग ओळखायचा तुम्हाला. बघा, आपण बघायचं उदाहरण कंटिन्यू करू. रामाने रावणास मारले. आता प्रधान होतं ना, आता आपण रावणास केलं. हा, रावणास मारले, रामाने रावणास मारले. मारणारा कोण आहे, राम. हा झाला वाक्यातला कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडली, रावणावर. हा झाला वाक्यातलं कर्म. मारले हे काय झालं, क्रियापद आहे. मग आता बघा, आपला जो भावे प्रयोग आहे, भावे प्रयोग, ह्या भावे प्रयोगाचा नियम काय, नियम काय भावे प्रयोगाचा, हाच नियम आहे. किती कसंही उदाहरण आणा जगातलं, याच्या बाहेर नियमच नाहीये, हाच नियम आहे भावे प्रयोगाचा. कर्त्याला असतो प्रत्यय, बघा हा प्रत्यय लागलेला आहे ने. कर्माला पण असतो प्रत्यय, बघा हा स प्रत्यय लागला. ठीक आहे. आणि क्रियापदाला असतो एक मात्रा, तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एक मात्रा, नपुसकलिंगी एक वचनी. म्हणजे काय, मारले. बघा मारले इथं काय, तर हा इथं लागले तुम्हाला. क्रियापदाचे रूप नेहमी कसे झाले, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी, ते मारले. आणि कसं आहे तर एक वचनी, कोणाला मारले, रावणालाच मारले. मग इथं याला म्हणायचं भावे प्रयोग म्हणायचं. काय म्हणायचं, भावे प्रयोग. आणि हा एक नियम करा. किती जगातलं कसं उदाहरण आणून द्या. मांजराने उंदरास मारले, मांजराने उंदरास मारले. आपण लिहूया बघा इथे, लिहितो मी, मांजराने उंदरास मारले. मारणारा कोण आहे, बघा मांजर. मारण्याची क्रिया उंदरास, से झालं इथं, इथं प्रत्यय आहेचे. आणि मारले झालं भावे प्रयोग आहे. का, तर कर्त्याला प्रत्येक, कर्माला प्रत्येक, क्रियापदाला एक मात्रा. ठीक आहे, समजला. अशा पद्धतीने करायचं तुम्हाला, सोपा. हा प्रयोगाचा नियम आहे, हा कधीच विसरू नका. तुम्हाला कसा आहे, भावे प्रयोग येऊ द्या, तुमचा मार्क जाणार नाही, फिक्स होऊन जाईल. ओके. आणि फक्त एक विनंती आहे, आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमचे जेवढे शिक्षक वर्ग असतील त्यांना शेअर करा. बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे, पोवाडा आहे, अभंग आहे, संतवाणी आहे की लावणी आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची जी रचना आहे ही तुमची लावणी प्रकारामध्ये मोडते. कशामध्ये मोडते, तर लावणी ह्या प्रकारामध्ये. बघा जाणून घ्या, लावणी महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककला प्रकार आहे. राम जोशी प्रामुख्याने त्यांच्या शृंगारिक आणि आध्यात्मिक लावण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सुंदरा मनामध्ये भरली ही त्यांची सर्वात गाजलेली शृंगारिक लावणी मानली जाते. ओके. पोवाडा बघा, हा वीर रसप्रधान काव्य प्रकार असून यामध्ये ऐतिहासिक प्रसंग किंवा शूर व्यक्तींच्या पराक्रमाचं वर्णन कशामध्ये केलं जातं, तर पोवाड्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन बघा कशामध्ये, पोवाड्यामध्ये केलं जातं. अभंग काय, बघा, हा भक्तिपर काव्य प्रकार असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादी संतांनी विठ्ठल भक्तीसाठी याची काय केली, तर रचना केलेली. संतवाणी काय, संतांच्या उपदेशपर रचना सामान्यतः संतवाणीमध्ये म्हटले जाते, त्याला संतवाणी म्हणतात. ओके. नेक्स्ट, टिकांच्या ग्रंथ साहेब ह्या ग्रंथामध्ये कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत. टिकांचा जो ग्रंथ साहेब आहे ह्या ग्रंथामध्ये कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत शेख महम्मद. तर याचं योग्य उत्तर काय, संत नामदेव. योग्य उत्तर काय, तर संत नामदेव हे बरोबर आहे. उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह द्यावं लागतं. उत्कट भावना म्हणजे ज्या आपल्या मनातील भावना आहे ते तुमच्या व्यक्त होणार आहे, नॅचरल होणार आहे. एखादा अपघात झाला, बापरे आपण म्हणतो, आश्चर्य होतं ना आपल्याला, असं म्हणतो की नाही. एखादं चांगलं झालं, वा किती छान झालं, असं ज्या भावना व्यक्त होतात त्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो, उद्गार चिन्ह, अपसरण चिन्ह, प्रश्न चिन्ह की संयोग चिन्ह. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, उद्गार चिन्ह असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. उद्गारवाचक चिन्ह ते अशा प्रकारे दाखवलं जातं. मग बाकीच्यांचं काय ते पण सांगा. अपसरण चिन्ह काय, प्रश्न चिन्ह ठीक आहे, बेसिक आहे, काय प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न चिन्ह आहे, पण हे दोघं सांगा की अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह, ते जाणून घ्या. बघा, केवळ प्रयोगी शब्दांच्या शेवटी किंवा उत्कट भावना
दर्शवणाऱ्या वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. बापरे केवढा मोठा साप. बघा इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. अपसरण चिन्ह हायलाइट करा किंवा IMP करा. पेपरला विचारलेलं आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचं असेल तर तुम्ही अपसरण चिन्ह वापरणार. प्रश्नचिन्ह जर तुम्हाला वाक्यामध्ये प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही प्रश्नचिन्ह वापरणार. संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला तर तुम्ही कोणतं चिन्ह वापरणार आहे? संयोग चिन्ह वापरणार आहे. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी जर शब्द कसा राहिला, अपुरा राहिला असेल तर काय वापरायचं? संयोग चिन्ह वापरायचं. ठीक आहे. नेक्स्ट य य य हे गण असणारे वृत्त कोणते? बघा य य य आणि य असणारे वृत्त कोणते? इंद्र वजा भुजंग प्रयात, वसंत तिलिका आणि मालिनी. योग्य उत्तर काय? भुजंग प्रयात असणारे. पर्याय क्रमांक 2 आहे. जाणून घ्या. भुजंग प्रयात ह्या वृत्ताचे प्रत्येक चरणात एकूण 12 अक्षरे असतात आणि य गण 4 वेळा आहे. 4 वेळा येतो. ओके. 12 अक्षरे. यात लक्षणं सांगताना म्हटलं ते भुजंग प्रयती य 4 येते. इंद्र वजा यामध्ये त त ज ग ग हे गण असून एकूण 11 अक्षरे असतात. वसंत तिलिकामध्ये यात त भ ज ज ग ग हे गण असून एकूण 14 अक्षरे असतात. मालिनी बघा यात न न म य य हे गण असून एकूण 15 अक्षरे येतात. हे पण माहिती असू द्या. असं विचारतील तुम्हाला. इंद्रवाजामध्ये कोणतं येतं तर त त ज ग ग हे गण असतात. वसंत तिलिकामध्ये काय येतं त भ ज ज ग ग हे गण असतात. मालिनीमध्ये काय येतं न न म आणि य य हे गण असून 15 अक्षरे असतात. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? काय म्हणलंय? उपमेयाला ही जी उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? दृष्टांत होतो, अतिशयोक्ती होती, अनुप्रास होतो की अनन्वय होतं? याचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट करून सांगायचंय. तुम्ही याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर कमेंट करा. आणि पेपर 1 ची बघा जो पेपर 1 आहे टेटचा, तर ह्या पेपर 1 चा आपल्याकडे एक बॅच आहे TET PYQ बॅच आहे. त्यामध्ये आपण काय केले, संपूर्ण PYQ जेवढे झालेले पेपर आहे ना ते आपण कव्हर केलेले. ही बॅचची किंमत आहे 399. जर कोणाला बॅच हवी असेल तर इथं खाली माझा नंबर आहे, ह्या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. 8329603029 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कॉलिंगचा पण आहे. नक्की याच्यावर एकदा कॉल करा आणि त्यानुसार तुम्हाला मी बॅच कशी घ्यायची काय घ्यायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे आणि एक टेटचं फोल्डर पण आहे, तिथं पण आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आम्ही एक 50 प्रश्न पण मोफत दिलेले. 50 प्रश्न मराठी व्याकरणाची जी फ्री PDF आहे ती जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर ती पण सांगा. त्या संदर्भात पण मी तुम्हाला गाईडलाईन करणार आहे. ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.